नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मुगाचे डोसे. पौष्टिक असे डोसे आहेत आणि मुलांना पण आपण टिफिनला वगैरे देऊ शकतो. झटपट होण्यासारखे डोसे आहेत. तुम्हाला आता मी रेसिपी दाखवते. चला तर मग मुगाचे डोसे करण्यासाठी मी काय केलं, इथे अर्धा किलो मूग भिजत घातलेत, कारण का नाश्त्यासाठी सगळ्यांना खूप आवडतात डोसे. त्यामुळे मी क्वांटिटी जरा जास्तच घेतली आहे. तर अर्धा किलो मूग मी भिजत घातले होते. म्हणजे समजा तुम्हाला जर सकाळी करायचं असेल तर रात्री तुम्हाला भिजत घालावी लागेल, आणि जर रात्री करायचं असेल तर सकाळी आपण घालतो तशाप्रमाणे आपण याला भिजत घालायचे दिवसभर असं. तर मी हे भिजत घातले होते. तर आता बघा मस्तपैकी असे भिजलेत चांगले. तर आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे, आणि मिक्सरला बारीक करताना त्यामध्ये आपण काय घालणार आहे, कोथिंबीर घालणार आहे. मी ते कोथिंबीर धुवून घेतले बघा, आणि ते मी 8-10 मिरच्या घेतल्यात. मग आपण आता सध्या काय करणार आहे, मिक्सरला हे जे आहे मूग ते आधी बारीक करून घेणार आहे, आणि त्यामध्ये आपण कोथिंबीर आणि मिरच्या हे ॲड करणार आहे आणि बारीक करून घेणार आहे. त्यानंतर मग आपण खोबऱ्याची चटणी, त्याबरोबर खोबऱ्याच्या चटणीबरोबर हे खूप छान लागतात. तर मग नंतर आपण खोबऱ्याची चटणी बनवणार आहे. तर पहिल्यांदा आपण मिक्सर लावून हे बारीक करून घेऊया. थोडे थोडे मूग करून आपण बारीक करून घेऊया. तर मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करते, आणि या मिरच्या पण मी कट करून यामध्ये टाकते. मिरच्या यात जरा जरा आपण घेऊन मिक्सरमध्ये फिरवून घेऊया, वाटण करून घेऊया. बघा मी हे अशा प्रकारे आपलं मूग असे बारीक करून घेतलेत. तर याच्यात जरा पाणी घालून आपण जास्त पातळ नाही करायचे, म्हणजे जास्त पातळ केलं की कसं होणार, ते डोसे ना आपल्याला पलटताना तुटणार. तर जसं आपण म्हणजे तांदळाचे डोसे करतो तसे एकदम पातळाचं करायचं नाही आहे पीठ, थोडंसं घट्टच ठेवायचं आहे. तर पातळ पण नाही आहे आणि खूप घट्ट पण नाही आहे, अशा प्रकारे मी करणार आहे. आणि याच्यात आता मीठ घातलं नव्हतं, मी मीठ घालून घेते आधी. हाताने घालते, आपल्याला जसं सवयीप्रमाणे असं. आता हे मिक्स करून घेऊया. इथे पॅन पण गरम करत ठेवलं आहे मी गॅसवर, पॅन पण चांगला तापला आहे. हे सगळं मीठ आधी मिक्स करून घेऊया. बघा जास्त पातळ असं नाही आहे. इथे बघा मी कांदा असं लावून घेतला चाकूला, मग थोडंसं तेलामध्ये डीप करायचा आणि असा फिरवायचा इथे. आता आपण डोसा बनवूया आपला. तेल असं सोडून घेऊया आपण. हे बघा अशा प्रकारे आता आपला डोसा तयार झाला आहे बघा. तर एका बाजूने असं मस्तपैकी भाजलं आहे, तर आता मी दुसऱ्या बाजूने पण छानपैकी भाजून घेते, आणि हे जे आपले राहिलेले डोसे पण पटापट तयार करते. सगळ्यांना तर खूप भूकसुद्धा लागली आहे. बघा अशा प्रकारे मी डोसे केलेत बघा, मस्तपैकी असे पटकन होत आहेत बघा, जास्त वेळ पण लागत नाही आहे. मी आता बघा 4-5 डोसे ते केले, 4 डोसे तर मी आता तयार केले बघा. आता आपण बनवणार आहे खोबऱ्याची चटणी. आपले डोसे तयार झालेत, तर आता आपण चटणी बनवूया. तर चटणी बनवण्यासाठी मी काय केलं, इथे एक खोबऱ्याची वाटी घेतली मोठी, 1 वाटी खोबरं घेतलं बारीक केले. तर हे पहिल्यांदा आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया. त्यानंतर मी इथे चमचे डाळ घेतली आहे, मोठे चमचे आहे त्या चमच्याच्या प्रमाणाने 2 चमचे मी डाळ घेतली. इथे डाळ टाकून घेतली. तर आता मी याच्यामध्ये एक 7-8 लसूण पाकळ्या घेतल्यात, त्या लसूण पाकळ्या मी टाकणार आहे यामध्ये. त्याच्यामध्ये एक कोथिंबीर धुवून घेतली आहे, ते घालूया. त्यानंतर एक आल्याचा तुकडा घेतला होता, त्याचे मी छोटे छोटे असे तुकडे केले तसे बारीक, ते पण यात घालूया. आणि आम्ही इथे 5-6 मिरच्या घेतल्यात, म्हणजे आपल्या कोणाला कशी तिखट आवडते त्या प्रमाणाने. तर या जास्त तिखट नाही म्हणून मी इथे एक 5-6 मिरच्या घेतल्यात. आता या कट करून मी यामध्ये घालते. मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आधी. इथे आपलं खोबरं मी बारीक करून घेतलंय चटणी करण्यासाठी. तर आपण वरून त्याला तडका देऊया.
तर तडक्यासाठी मी काय काय घेतले की 1 चमचा मोहरी घेतले, छोट्या चमच्याच्या प्रमाणाने 1 चमचा मोहरी घेतले, 1 चमचा जिरं, कढीपत्ता आणि एक मोठी मिरची घेतली होती, त्याचे मी असे छोटे 3 भाग केले. त्याच्यानंतर अगदी चिमूटभर हिंग घेतले, तेल, मीठ इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर आपण तडक्यासाठी मी इथं गॅसवरती भांडं गरम करत ठेवले, तर थोडंसं तेल टाकते मी तेल टाकून घेतलं याच्यामध्ये. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण ही मोहरी आधी टाकूया. त्यानंतर जिरं, मग कढीपत्ता घालूया हा. त्यानंतर आपली ही जी मिरची आहे ती मिरची घालून घेऊया आणि हा थोडंसं जे हिंग घेतलं ते हिंग पण यात घालूया आपण. अगदी चिमूटभर हिंग घेतलंय. की आपण गॅस बंद करून यात वरतून असा तडका द्यायचा. यावरती प्लेट झाकून ठेवायची एक थोडा वेळ. तडका देऊन असं झाकून ठेवलं होतं बघा. आता याच्यामध्ये मी मीठ घातलं नव्हतं तर मीठ घालून घेते चवीप्रमाणे. मला आता हाताची सवय आहे तर मी हाताच्या सवयीने मीठ घालते. आणि त्यानंतर आपण याला मिक्स करून घेऊया. बघा आपली मस्तपैकी आता चटणी तयार झाली. तर गरम आहे तोपर्यंत मी आता यांना सगळ्यांना खाण्यासाठी देते. टेस्ट करून बघूया तोपर्यंत मी बाकीचे राहिलेले डोसे पण करते. ऋत्विकला देऊया टेस्ट करण्यासाठी कसे झाले ते विचारूया. अशा प्रकारे बघा मी डोसे तयार केलेत आणि ते ऋत्विकला पण दिलेत आणि त्याला पण ते खूप आवडलेत. तर तुम्ही पण अशा प्रकारे डोसे करू शकता आणि मुलांना टिफिनला वगैरे पण देऊ शकतो आपण. असा पटकन होतात ते डोसे, जास्त वेळ पण लागत नाही. तर अशा प्रकारची रेसिपी तुम्ही पण ट्राय करा. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.